नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी ब्लाऊजची ऑर्डर होती ना ती मी आज कंप्लीट केलेली आहे। तर त्याच्या मी आज तुम्हाला डिझाइन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ही बघू शकता ही आहे अबोली कलरचा ब्लाऊज आणि ह्याला मी कशी डिझाइन केलेली आहे। तर ह्याच्यामध्ये ना हा जो पिस्ता कलरमध्ये दिसत आहे ना हे साडीमध्ये हा कलर होता आणि पूर्ण साडी अशी पिस्ता कलरची आहे आणि ब्लाऊज जो होता ना तो अबोली कलरचा आहे। तर मी पिस्ता कलरचा जो थोडंसं कापड आहे ना ते साईडला काढून घेतलं आणि त्याची अशी सुंदर डिझाइन मी बनवलेली आहे। तर बघू शकता कशी छान अशी मी डिझाइन तयार केलेली आहे खालच्या साईडला आणि त्याच्यावरती मोती लावलेले आहेत व्हाईट कलरचे, म्हणजे ऑफ व्हाईट कलरचे असे मोती लावलेले आहेत आणि लेस पण बघू शकता गोल्डन कलरची लेस मी अशी साईडला लावलेली आहे। म्हणजे वरती गोल गळा करून खालच्या साईडला अशी पूर्ण डिझाइनची पट्टी मी तयार केलेली आहे। बघू शकता कसा भारी असा युनिक अशी आपली डिझाइन तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे म्हणजे जर डिझाइन करताना वेगळा असा कॉन्ट्रास्ट जर असेल साडी तर तुम्हाला असे युनिक आयडिया नक्की वापरू शकता तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये। आणि डबल कलर जर असेल ना तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला डिझाइन करण्यासाठी एक म्हणजे संधी मिळते। तर बघू शकता कसा सुंदर असा मी डिझाइन म्हणजे ब्लाऊज तयार केलेला आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह अशी आपली डिझाइन तयार झालेली आहे। चला आता नेक्स्ट ब्लाऊज बघूया। तर बघू शकता ही पण डिझाइन कशी सुंदर अशी मी तयार केलेली आहे। तर हे बघू शकता ह्याला पण असा मी गोलगळा केलेला आहे आणि खाली असा पूर्ण शेप दिलेला आहे आणि इथे मी असा पॅच लावलेला आहे। तर ही साडी त्यांची खूप सिंपल होती आणि काट असे गोल्डन कलरचे होते, साडीला काटा पदराची साडी होती पण त्यांना सिंपल डिझाइन हवी होती। तर म्हणलं लेस पासून अशी छान अट्रॅक्टिव्ह आपण डिझाइन तयार करूया। तर गळ्याला पूर्ण अशी बारीक नाजूक मी लेस लावलेली आहे आणि खालच्या साईडला जो हे दिसतंय ना अशा मी छोटासा असा पॅच आणून मी लावलेला आहे, जेणेकरून ते एकदम सिंपल पण वाटायला नको आणि जास्त किचकट पण वाटायला नको। आणि अशा पद्धतीने ही पण डिझाइन मी तयार केलेली आहे। हे एकाच कस्टमरचे हे ब्लाऊज आहेत आणि आता आपण बघूया तिसरी डिझाइन। तर बघू शकता ही तिसरी डिझाइन। तर ह्याचा गळा ना पूर्ण तयारच होता, म्हणजे तुम्ही बघू शकता कड्याला जे आहे ना ही डिझाइन पूर्ण अशी काटापदराचे हे जे वर्क आहे ना हे पूर्ण वर्क तयार होतं आणि त्याच्यामध्येच मी हा गळा बसवलेला आहे। थोडा खाली घ्यायचा होता पण जर खाली घेतलं तर हा गळ्याचं थोडी डिझाइन आहे ना ही कट झाली असती, म्हणजे जे त्यांनी तयार डिझाइन दिलेली आहे ना गळ्याची ती कट झाली असती, म्हणून तेवढा जो बसेल तो मी असा तिथूनच मी गळ्याचा आकार असा दिलेला। थोडासा तो लोटा टाईप आहे, लोटा गळ्यासारखा, आणि त्याला तसा शेप देऊन मी गळा तयार केलेला आहे। आणि जे कापड शिल्लक राहिलं ना त्याच्यापासून मी सुंदर असे हे लटकन तयार केलेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान असे लटकन तयार झालेले आहेत आणि ह्याला मी गोल्डन कलरची नॉट लावलेली आहे। यात गोल्डन आणि कॉपर थोडं दोन्ही मिक्स होतं म्हणून मी गोल्डन कलरची नॉट ह्याला लावलेली आहे। तर तयार गळा असेल ना तुम्ही पण अशा पद्धतीने तयार करा। जर त्यांना हे डिझाइन जे वर्क आहे ना दिलेलं ते कट केलेलं चालत असेल तर तुम्ही खालच्या साईडला गळा घेऊ शकता, पण त्यांना हे पूर्ण प्रॉपर आहे अशी डिझाइन जर हवी असेल जी साईडला केलेली आहे तयार ब्लाऊज पीसमध्ये तर तुम्ही त्याच्या आतमध्ये गळ्याची उंची ठेवा, बाहेर कट करू नका। म्हणजे कस्टमरला कसं हवंय ते विचारूनच तुम्ही त्यामध्ये ॲडजस्टमेंट नक्की करा। तर मैत्रिणींनो ह्या सगळ्या कस्टमरचे ब्लाऊज होते ते सगळ्या डिझाइन मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे। ही आज मी ऑर्डर पूर्ण केलेली आहे। तर म्हटलं तुम्हाला पण असे छान छान नक्कीच नवनवीन आयडिया मिळत जातील, म्हणून म्हटलं तुम्हाला पण ह्या डिझाइन नक्की दाखवूयात। तर मैत्रिणींनो तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजमध्ये अशा प्रकारच्या डिझाइन नक्की ट्राय करा, तुम्हाला ही डिझाइन नक्की जमतील। तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।